परंतु तुम्हाला या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. खास करून महेंद्र पहिली मॅच खेळतोय असं वाटतं नाहीये महेंद्र की पहिली मॅच खेळतोय. खूप अनुभवी खेळाडू, पहिल्या मॅच मध्ये हिरो ठरलाय. बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा सगळ्या बाजूने हा संघ मजबूत आहे. परंतु आता वेळ दिला जाणार नाहीये. प्लीज आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय मित्रांनो. आणि धामणी संघ चला ओपनिंगचे 2 शिल्लेदार 2 धुरंदर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. हरी आणि प्रसाद ही दोन्ही जोडी मैदानात 2 धुरंदर धामणी गावचे मैदानात उतरलेत. प्रसाद म्हटलं तर हार्ड हिटर षटकाराचा बादशाह आणि हरीश म्हटलं तर शांत संयमी परंतु कार्यक्रम परफेक्ट असा खेळाडू. परंतु त्यांच्या पुढे आव्हान असेल फडतडवारीच्या तेच तर्रार गोलंदाजांचं. तीन षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेचं. आमचे पंच बेली बाउंडिंग भगत सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आणि नाईक सर आमचे लेगी पंच आहेत. 3 षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पॉवर प्लेचा पहिलाच बॉल अक्षयचा. चांगला बॉल पडल्यानंतर सरळ निघून जातोय. समोरील ठेवलाय चेंडू. अक्षय यांनी पॉवर प्लेचा षटक हाताळत आहे. प्रसाद मोठा हार्ड हिटर फलंदाज आहे. चला मॅच स्टार्ट ठेवायची आहे दादा. हा फटका चांगला आहे. अगदी फटका जाणार नक्कीच. त्याच्यावरती 4 धावा लिहिणार. जसा पाहिला अखूट टप्प्याचा चेंडू त्याला अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून मारलाय. चेंडू सीमा पार. 4 धावा दुसऱ्या चेंडूवरती धावपलकावरती जोडल्या जात आहेत. ओ कॅच. व्हॉट अ कॅच यार. चांगलं जजमेंट. एसटी रक्षकांचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर झेल टिपलाय त्यांनी. अगदी खूप असे कॅच खूप डिफिकल्ट असतात परंतु या खेळाडूसाठी तो सोपा. कॅच पकडली जाईल आणि प्रसाद चौकार मारून बाद. धावफलक 4 वरती असताना पहिला मुख्य फलंदाज गमावलाय धामणी संघाने. वाईडिश लाईन योग्य टप्पा. यॉर्करचा प्रयत्न यशस्वी आणि तिथे अगदी पाहायला गेलं तर कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न प्रसादचा. परंतु खूप बाहेरचा चेंडू होता आणि बॅटला थोडीशी एज आणि पाठीमागे एसटी रक्षकांनी कोणती चुकी केली नाहीये. अक्षयने कमबॅक केलाय. ओ यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता अनिल यांचा. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान श्री नाईक बैलवण गलमेवाडी संघ यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. दुर्गे सरांचं देखील सहर्ष स्वागत. हो आडव्या बॅटने खेळाय अनिल दिंडे यांच्या बॅट मधून. हा फलंदाज जास्त वेळ घेत नाही सेट व्हायला. मिस्टर अनिल म्हणजेच टॅलेंटचा भरणा असणारा खेळाडू. धावफलक पोहोचले चौकाराच्या मदतीने 9 माफ करा 8 या आकड्यावरती.
क्षमा असावी, 8 या आकड्यावरती पोहोचलंय. हो, अगदी खोदून काढलाय. ऑन ड्राईव्हला ड्राईव्ह केलाय फटका. चांगलं क्षेत्ररक्षण किशोर यांचं. धावफलक 9 या आकड्यावरती आता पोहोचलाय. चांगलं षटक पॉवर प्लेचं, एक विकेट आणि 9 धावा खर्च केल्यात. योग्य षटक हाताळले गोलंदाज अक्षय याने. आता मात्र या संघाचा भरोसा ज्या गोलंदाजावरती सातत्यानं असतो दुसऱ्या षटकासाठी, तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. महेंद्र. चला स्पीडअप ठेवायचा आहे महेंद्र दादा. इथे टायमर ऑन आहे, लक्षात घ्या. पडतरवारी संघ टायमर ऑन आहे. ओ चांगला फटका आडव्या बॅटनं खेळलाय, जरूर ऑन साइडला. एक धाव येईल. धावफलक पोहोचेल 10 आकड्यावरती. दोन्ही संघांनी लक्ष ठेवायचं आहे. मॅच जेवढी तुम्ही लवकर संपवाल तेवढं तुमच्यासाठी खूप फायद्याचं ठरेल. टायमर ऑन आहे, आम्ही सारखं तुम्हाला सांगणार नाहीये की एवढे मिनिटं झाली तेवढी मिनिटं झाली, ती तुमची जिम्मेदारी असेल. हो, चांगला फटका जरूर सजवलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डिक्लेअर मध्ये एक धाव येईल. चांगलं थांबवून ठेवलंय, खास करून महेंद्र. खूप अनुभव आहे या खेळाडूकडे. 18 हा लकी नंबर त्याचा. तो लकी नंबर घेऊन पाठीवरती तो खेळतोय. संघासाठी पुढे येऊन चांगली गोलंदाजी करतोय. ओ हा चांगला फटका आहे, यावेळेस हातामध्ये मारलाय, परंतु काय कॅच पकडले तिथे. चांगलं जजमेंट, कॅच लय भारी. हरीश मुख्य फलंदाज पाद होतोय. जास्त काही केलं नाही महेंद्र यांनी. आपली तीच लेंथ, तीच लाईन, सातत्य ठेवलं आणि सातत्य खूप गरजेचं आहे. क्रिकेट असो, आपलं या वैयक्तिक आयुष्य असो, आयुष्यातील कोणतेही क्षण असो, नोकरी असो, व्यवसाय असो किंवा घरातील कोणताही महत्त्वाच्या गोष्टी, कामं असो, तुम्हाला त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे आणि तेच सातत्य तुम्हाला यशस्वी व्यक्ती बनवतं. व चांगला बॉल आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पॅडल स्वीप. ओ ये फेकी थोडीशी तुम्हाला महाग ठरली असती, परंतु चांगला थांबवला. धावफलक पोहोचले 12. थांबून ठेवले दामणी संघाला, परंतु अनिल जोपर्यंत मॅच मध्ये आहे तो सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. या अगोदर अक्षयने जी गोलंदाजी केली होती ना सर, त्या गोलंदाजीचा जो टप्पा होता तोच टप्पा ठेवलाय महेंद्र याने. प्रॅक्टिस किती महत्वाचं असतं. हो, डाऊन द ग्राउंड खेळलाय. ऋतू आहे चेंडू खाली. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न, त्याच्यात धावचीची संधी. दोन धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 14 या आकड्यावरती. सरासरी 7ची आहे पाहायला गेलं तर, त्यामुळे खासा फरक पडणार नाही, परंतु ही ओव्हर खूप महत्वाची असेल. स्लॉटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला बोलवलंय. राजदादा चला लवकर या. काही लिमिटेशन्स आहेत, ती म्हणजे वेळेचे. ऑलरेडी तुम्हाला पॅनलाइज आहे 2 रनांनी, त्यामुळे ती गोष्ट नंतरची आहे, परंतु सध्या तुम्हाला षटक लवकर हाताळायचं आहे. त्यामुळे
इतर कोणत्याही दंडाला तुम्ही जाऊ नये. खूप चांगला खेळ सादर करतोय फडतरवारी संघ. पहिली मॅच खेळतोय पण असं दाखवून दिलेलं नाहीये की आम्ही आजच मैदानात उतरलोय. अगोदर शपल झालाय, जागा अगोदरच बनवले आणि जागा बनवून संघासाठी 6 धावांची जागा निश्चित केले आणि आयोवा कॅचचा मानकरी ठरलाय. त्या ठिकाणी कॅच कोणी पकडले त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. लक्षात घ्या, कॅच कोणी पकडले त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. स्टेजशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळलाय परंतु डिपला आहे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. ओहो, सुरेख क्षेत्ररक्षण. नक्कीच पहा यावेळेस चेंडूची वाट पाहण्यात व्यस्त राहिला यष्टीरक्षक. हो 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 हो, कडक बे धडक बे मिसाल महेशच्या बॅट मधून लाजवाब स्ट्रोक, षटकार. नक्कीच गोलंदाजीसाठी ज्या पद्धतीने राज यांना बोलवलं, स्लॉटचं षटक हाताळतंय परंतु त्यांच्या अगेन्स्ट 2 आक्रमण चढवलाय महेशने. लाजवाब धावफलक थेट 29 या आकड्यावरती पोहोचवलंय. आणखीन एक फटका. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या दिशेने 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. हो, अगदी अखूट टप्प्याचा चेंडू होता. हो, चांगला जजमेंट, चांगला कॅरी केला यावेळेस. धावफलक 31 या आकड्यावरती असताना महेश मात्र बाद झालाय परंतु खासा फरक पडणार नाही. त्याने त्याचं काम केलंय. संघासाठी महत्वपूर्ण रना बनवून तो बाहेर गेलाय. आता मात्र बारके आलाय. शेवटचा चेंडू आहे, महत्वाचा चेंडू आहे. या मॅचचं संपूर्ण चित्र या चेंडूवरती आहे. तोपर्यंत आपण टॉस का बॉस मध्ये करणार आहोत. टॉस डॉट बॉल येतोय. आई भराडी माता कोळेकरवाडी विरुद्ध मस्करवाडी नंबर 1. टॉस साठी येते दोन्ही कर्णधार. चेक आपण पाहतो, एका बाजूला मोर्या 11 मस्करवाडी तर दुसऱ्या बाजूला आई भराडी माता 11 कोळेकरवाडी संघ. हे 2 संघांमध्ये ज्याला केला जाईल टॉस, त्याला या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस का बॉस या मंचावर लगेच यायचंय. चेक. बॅटिंग करत असताना प्रथम 31 धावा उभ्या केल्या धामणी संघाने आणि 2 रनांची पॅनल्टी. अशा टोटल धावा झाल्या आहेत 34 धावांचा पाठलाग करावा लागेल टीम फडतरवारी संघाला. अगोदरच्या मॅच मध्ये देखील 34 रनांचाच पाठलाग करत होते आणि आता देखील त्याच धावा उभ्या केलेल्या आहेत धामणी संघाने. जाऊयात टॉस का बॉस मध्ये जिथे जोडलेत व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र डी सर, वेलकम. यस, सन्माननीय संजू दादांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. एका बाजूला पाहिलं तर मोर्या 11 मस्करवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला आई भराडी माता 11 कोळेकरवाडी संघ. यस, आपण पाहतोय आई भराडी माताचे कर्णधार एकदम डोळ्यावर गॉगल, स्टाईल कडक आपल्याला पाहायला मिळते. जो स्टायलिस्ट प्लेयर असेल त्याला देखील पारितोषिक आहे. चेक. आपण जर पाहिलं तर स्टायलिस्ट प्लेयरसाठी देखील आपण या ठिकाणी टॉवर फॅन ठेवलेला आहे. काटाला टॉस जिंकलाय
मोरिया 11 मस्करवाडी निर्णय काय असेल? बॉलिंग. गोलंदाजीचा निर्णय सकाळपासून पाहताय, कालपासून तुम्ही हा संपूर्ण चषक पाहताय, काय सांगताल या चषकाबद्दल? खूप छान नियोजन आहे आणि गोलंदाजीचा निर्णय म्हणजे तसंच प्रथम फलंदाजी असो किंवा गोलंदाजी दोन्हीमध्ये पण सेमच आहे, रिझल्ट सेमच आहे, तरी आम्ही गोलंदाजी करू. आज संपूर्ण स्क्वॉड आहे. हो हो. सूरज वारके, सूरज चाळके दोन्ही देखील सूरज मस्कर आज मिस आहे. हो. नक्कीच मागच्या वेळेला सूरज चाळके नव्हता, यावेळी सूरज मस्कर नाही आहे, वाळके आज नाही आहे. मिस आज जरूर करताल. हो नक्की. आणि समोरील संघाला किती धावांपर्यंत थांबवाल? 40च्या आतच रोखू आम्ही. धन्यवाद. जाऊयात आपण आई भराडी माता 11 संघ कसा आहे अनुभव, आणि टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? बॅटिंग घेतली असती पहिली. येस. आणि या नियोजनाबद्दल काय सांगताल? नियोजन तर फुल चांगलं आहे, मस्त आहे. येस. जाऊयात न्यूज फ्रॉम द सेंटर. आपण ऐकताय की मोरिया 11 मस्करवाडी वन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. धन्यवाद. चला करूया मॅचला सुरुवात. टायमर इज ऑन आणि तुम्ही मॅच स्टार्ट करावे. अनिलला ठेवलाय मिडॉनला, मिड ऑफ देखील सज्ज ठेवलाय अक्षय. चेंडू दिलेला आहे गोलंदाज. त्याचबरोबर मान्य आदरणीय सुहाजी पवार साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. चौतीस धावांचा पाठलाग करण्यासाठी मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण केले आणि सोप्पा झेल हरीशसाठी. हा चेज डिफिकल्ट नव्हता, एकदम सोप्पा झेल घेतलाय आणि अक्षय पुन्हा एकदा बाद होतोय गोल्डन डकचा शिकार. फडतडवारी संघासाठी हा प्रवास इथून पुढे खडतर असेल, कारण की अगोदरची मॅच 4 षटकामध्ये 34 धावा करायच्या होत्या, आता मात्र 3 षटकामध्ये करायच्या होत्या. त्यातल्या पहिल्या चेंडूवरती विकेट आले आणि 17 धावांवरती आता 34 जमवावे लागतील. चला नवीन बॅट्समन दादा प्लीज. किशोर नवीन बॅट्समन आलेत. टायमर ऑन आहे दोन्ही संघांसाठी, याची नोंद घ्यायची आहे. ओहो चांगला बॉल. अगदी सगळे अगदी आनंदाने अगदी त्या चेंडूपर्यंत जल्लोष चालला होता की विकेट आहे का काय. नंतर बारक्याने देखील सरप्राईज केले सगळ्यांना. चांगला लेंथ बॉल पाहायला मिळाला, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, फुलर लेनचा. आणि नवीन बॅट्समनच्या समोर अगदी घातक गोलंदाजी बारक्याची. पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर आत येतोय. ते हात खोलून दिलेले नाहीयेत धामणी संघाने. खूप सारे लेजंड खेळाडू आहेत धामणी गावामध्ये, परंतु या नव युवकाने येणाऱ्या सगळ्या टीम धामणी गावातून खूप साऱ्या टीम आहेत. सगळ्यांनी चांगला आज इम्प्रेस केलंय. पहा बॅक टू द बॉलर खेळलेला चांगल्या पद्धतीने अडवतोय. पॉवर प्लेचा षटक आहे, इथे तुम्हाला धावा जमवाव्या लागतील. प्रयत्न चाललाय किशोर आणि खास करून महेंद्रला थांबून ठेवलंय आणि प्रयत्न राहिलाय धामणी संघाकडून की त्याला स्ट्राईक दिली जाणार नाहीये जास्त पॉवर प्ले मध्ये. आणि यशस्वी गोलंदाजी बारकेची आतापर्यंत. ओ शॉट ऑफ बुल केलाय पुन्हा एकदा त्याच्या उजव्या बाजूला. हॅरी फक्त चेंडूकडे पाहत राहील.
चेंडू जातोय सीमा पार, किशोरच्या बॅट मधून येतोय षटकार. धावफलक 6. अजून देखील या षटकातील एक चेंडू बाकी आहे. इथे कशा पद्धतीने हा चेंडू खेळून काढला जाईल. ओ चांगला अगदी कव्हरला बीट करून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच्या हातामध्ये चांगली कॅच. महेश तिथे चुकी करणार नाहीये. षटकार बारक्याच्या अगेन्स्ट जरूर खेचला, परंतु बारक्याने पुढच्या चेंडूवरती त्याला दाखवलं की माझ्याकडे देखील संकल्पना आहे, युक्ती आहे. वाईडिश यॉर्करचा प्रयत्न तो यशस्वी आणि महेशने तिथे कोणती चुकी केली नाही. आणखीन एक विकेट पडतडवाडीची बाद होते. हा फटका चांगला शॉर्ट ऑन पुलचा फटका. नजाकत होती विंटेज महेंद्रच्या बॅट मधून षटकार. धावफलक थेट जाऊन पोहोचतंय 12 या आकड्यावरती. महेशवरती आक्रमण केलंय. महेंद्र, माही, थाला, रिझन या सगळ्यांचं रूपांतर आहे या खेळाडूमध्ये. ओ बॅटच्या रडार मध्ये दिला होता. यावेळेस संधी निर्माण केली होती, परंतु चेंडू अगदी त्याच्या पुढ्यात पडून जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावा. धावफलक पोहोचले थेट 16 या आकड्यावरती. नक्कीच ही मॅच अजून संपलेली नाहीये, कारण की मी अजून थांबलेलो नाहीये, मी अजून जिंकलेलो नाहीये. ब्ल्यू आर्मी फडतडवारीचा हा धुरंधर खेळाडू महेंद्र. ओ क्लासिकल फटका अगदी पॉइंटच्या डोक्यावरून. कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू वन बाउन्स सीमा रेषेच्या दिशेने निघून जाईल. लांबच लांब. महेंद्रच्या बॅट मध्ये चौकार. जसा शोले पिक्चर धर्मेंद्र शिवाय अपुरा आहे, तसा फडतरवाडीचा संघ महेंद्र शिवाय अपुरा आहे. कारण की विकेट गेले महत्वाची, परंतु महेंद्रने या मॅचला बनवून ठेवले. अजून पहिलं षटक थोडंसं चांगलं आलं होतं धामणीच्या बाजूने, परंतु त्यानंतर सलगच्या 3 चेंडूवरती मोठ्या बाउंड्री आलेत. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 2 चौकार. टोटल धावा जाऊन पोहोचल्या आहेत 20. आता मात्र 14 धावांची गरज आहे. टोटल धावा जर पाहिल्या तर षटकार आणि चौकाराच्याच उभ्या केलेत, आमचे साथी गुणलेखक सांगतायत. हो, यावेळेस पहिली धाव येईल धावून. मात्र हलक्या हाताने त्याला पुश केला. 1 धावांसाठी इनफिल्डच्या आतमध्ये अडवला जाईल. 1 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 21. आता मात्र बॅटल असेल ते किशोर आणि महेश यांच्यामध्ये, आणि हे 2 चेंडू अगेन्स्ट दी किशोर जो सेट नाहीये त्याच्या समोर चांगले हाताळण्याचा प्रयत्न करेल. फुल टॉस बॉल. अगदी पाहायला गेलं तर फुल टॉस बॉल दिला होता इथे, परंतु या ठिकाणी त्याचा समाचार घेता आलेला नाहीये किशोरला. सचिनला माफ करा, किशोर बाद झालाय. पुन्हा एकदा हो, यावेळेस पहा, यावेळेस पैकी चुकीच्या ठिकाणी झाले, परंतु विकेट प्राप्त करून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा.
वाईट बॉलच्या मदतीने धावफलक पोहोचेल 22 या आकड्यावरती. आता मात्र 7 चेंडू 12 धावांची गरज. खऱ्या अर्थानं ही धाव घेणं गरजेचं होतं का, कारण की इथे जर चांगला चेंडू हाताळला तर या मॅच मध्ये संपूर्ण धामणी संघाची पकड मजबूत होईल. मॅच बॉल आपण पाहताय फक्त GTC लाईव्ह वरती. हो आडव्या बॅटने खेळा, एक डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एकच धाव घेतली जाईल कारण की स्ट्राईक महेंद्रकडे महेंद्र ठेवेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचते 23. आता समीकरण असेल 6 चेंडू 11 धावा. चला आपल्या बात्यातील आता फक्त आणि फक्त 5 मिनिटं राहिलेली आहेत. धामणी संघ आपण 5 मिनिटांमध्ये हा संपूर्ण मॅच नाही हे षटक कव्हर करायचं आहे. 6 चेंडू 11 धावांची गरज आणि स्ट्राईक आहे ती म्हणजे महेंद्रकडे. शुभमचं शुभ आगमन झालंय, त्याला रोखायचे आहेत 11 धावा आणि फडतडवाडीचा संघ चांगल्या विचारात असेल कारण की स्ट्राईक महेंद्रकडे राहिलाय. जो पहिल्या मॅचचा हिरो आहे आणि या मॅच मध्ये देखील तो हिरो नाहीये तर ॲव्हेंजर आहे फडतडवाडी संघाचा महेंद्र. चांगला फटका अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाईल. फटका चांगला आहे परंतु खासा फरक पडणार नाहीये. एक धाव येते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. धाव संख्या पोहोचते 24 या आकड्यावरती. 5 चेंडू 10 धावांची गरज. अगदी दोन्ही बाजूचा डगआउट शांत आहे, शांतता आहे धामणी संघाच्या डगआउट मध्ये आणि तितकीच शांतता आहे फडतडवाडीच्या संघामध्ये कारण की दोघे अगदी शांत चित्तेने सामना पाहतायत. मॅच दोन्ही बाजूला 5-10. ओ फटका बसलाय, कॅचिटची संधी. सिली मिड विकेट ठेवला होता परंतु तो पोहोचू शकत नाहीये. डिक्लेअरच्या स्वरूपात आणखीन एक धाव येते. धाव फलक 25. 4-9. 9 धावांची गरज. मॅच मध्ये प्रत्येक चेंडूवरती नवीन आणि नवी मार्ग दिसत आहेत. व पुन्हा एकदा पॉइंटला मारण्याचा प्रयत्न. हा देखील चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात धाव येते. धाव फलक पोहोचला आहे 26 या आकड्यावरती. 3 चेंडू 8 धावा. तीन चेंडू 8 धावांची गरज. फटका बसलाय. बॅक टू दी बॉलर आणि इथे चुकी होणार नाहीये. शुभमचं शुभ आगमन झालं आणि शुभ सलामन केला आहे इथे त्याने. मोठी विकेट महेंद्रला पहिल्या चेंडूवरती उभं केलं. मोठे फटके आले नाहीये आणि एक चुकीचा फटका प्रेशर मध्ये खेळलेला हा फटका फसतोय आणि बॉलरच्या हातामध्ये कॅच जातोय. टर्निंग पॉइंट या मॅच मधला. धावफलक पोहोचला आहे 26 या आकड्यावरतीच स्थिर आहे. आता मात्र असतील 2 चेंडू आणि धावा जमवायचे असतील त्या म्हणजे 8. खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लाईन. एक बॉल आता राहील. विकेट पंचांनी दिले. चला नवीन बॅट्समन धावत जायचंय. अक्षय दादा जरा लवकर जायचं प्लीज, विनंती करतो. 1 चेंडू 8 धावांची गरज.
शुभम याने खूप इम्प्रेस केलं या षटकामध्ये 2 विकेट घेतलेत. ओ चांगला बॉल यावेळेस अतिरिक्त बाउन्स आणि विजयाचे सिल्लेदार ताम्हिणी संघ